दत्तक घेण्यावरून वाद घालत होते माझ्याशी. हो, आमच्याकडे त्या वादाला खलबत असं म्हणतात. या घरामध्ये आता जीव बरोबर आणि माऊ बरोबर वामनदादांचं बाळ सुद्धा येणार आहे. जानकी, तुला एवढा काय आनंद होतो सगळ्या गोष्टीचा? या निर्णयावर घरातलं कोणीही खुश नाहीये. नाखुश राहून चालणार नाही अमृता, कारण मूल दत्तक घेण्याच्या निर्णयावर वामनदादा ठाम आहे. त्यामुळे उगीच त्या जीवाबद्दल वाईट बोलून त्याला कशाला दुखवा. इतकं सगळं सोपं नसतं जानकी. मला तर इतिहासाचीच पुनरावृत्ती होती असं वाटतंय. 35-40 वर्षापूर्वी नरसिंहच्या वडिलांनी जी चूक केली तीच वामन परत करतोय. म्हणजे खूप समजावलं माझ्या भावाला सगळ्यांनी, त्या बाईला घरात आणू नकोस. पण काय झालं पाहिलं ना आपण. पण आत्याबाई, आपण ह्या तीनही मुलांवर सारखे संस्कार करू. किल्लेदारांचे संस्कार त्यांच्यामध्ये रुजवू. किल्लेदारांचे कुठले संस्कार करणार आहोत आपण? नरसिंहचा हट्टी स्वभाव, तापटपणा, वामनचा अविवेकीपणा, का परशूचा पाताळयंत्रीपणा, कुठले संस्कार करणार आहोत? असं का बोलताय आत्याबाई? ह्यांच्यासारखा कर्तबगारपणा, वामनदादांचा हळवेपणा आणि परशुदादांचा बोल ना बोल. परशूसारखं काय? अविवेकी, गाढव, मूर्ख. कितीही बोललीस तरी कमीच आहे. यातनं नक्की कोणता संस्कार घडवायचा आहे तुला? जाऊ दे ना जानकी. परशू काकाबद्दल तू जितका विचार करशील ना तितक्या जास्त वाईट गोष्टी सुचतील तुला. थोडक्यात काय, जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते विचार करून घ्यायला पाहिजे. कारण या निर्णयाचे पडसाद पुढच्या पिढीला भोगावे लागतात. एकदा दुधाने तोंड भाजलं ना की ताक सुद्धा फुंकून प्यावं लागतं. आणि परशूच्या बाबतीत फक्त तोंड नाही, आपलं भविष्य सुद्धा पोळून निघालेलं आहे. पण परत ती चूक का करायची? आणि मुख्य म्हणजे अहिल्या त्या मुलावर कसे संस्कार करणार आहे हे कुठं आपल्याला माहिती आहे? काय करे वा, मी असं बाहेर जायला निघालो की तुला माझ्याकडे बघून गोड हसलंच पाहिजे का? पाय निघत नाही बाळा. पण काय करू, जावं तर लागणार ना. आज पनवेलला आमच्या पक्षाची खूप मोठी मीटिंग आहे. तुला यायचंय? न्या, पोरीला सगळीकडे न्या. माझ्याशी कधी असं प्रेमाने बोलला होता? माझ्यासाठी पाय रेंगायला होता का? तू माझ्याकडे इतक्याच गोडपणे हसून जर का मला थांबा म्हणाली असतीस तर मी थांबलो. हो, मी खूपदा तुमच्याकडे गोडपणे हसून थांबा म्हटली, पण बायकोकडे लक्ष असेल तर ना. आता मी माझ्या मुलीवर सुद्धा प्रेम करायचं नाही का? नाही, बायकोला बाजूला सारून मुलीवर प्रेम करायचा हा कुठला न्याय? ठीक आहे, नाही जात मी कुठेही, बसून राहतो इथे. बायकोचे गोडवे गात इथेच बसून राहतो, मग तर झालं. नाही, नको. कारण मग वाकनीस काका माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करतील की ह्या बाईमुळे आमचे साहेब आमच्या वाट्याला येत नाहीत म्हणून. कोण कोणाची तक्रार करणार आहे? काय झालं? नाही, मला पाहिल्यानंतर एकदम बॅटरी लो झाल्यावर चेहरा का केला दोघांनी? जणू काही आल्यानंतर आपण आनंदाने उड्या मारायला पाहिजे. काय म्हणलं वहिनी? काय काय काम काढलंयस सकाळी सकाळी? नाही, काम काही नाही रे. रमाव तुला झाडू नको रे दादा, मला लई कटाळ येतो रे.
तो वाकणीस ऐकायलाच तयार नाही. 10 वेळा सांगितलेला. तो म्हणतो ताबडतोब निघा. मग जावंच लागणार, कारण तो त्यांचा निर्णय नाही, माझा आहे. अरे कार दादा असा वागतो माझ्याशी? काय वाकडे केले तुझे? मी वनपाटामध्ये घालून वेशीवर सोडून आलास की नाही, तरी इमानदार मांजरावानी पुन्हा पुन्हा इथंच येणार तुझ्या पायाची. माझ्या मते इमानदार मांजर नसतं, कुत्रा असतो. कुत्र बी बनून घ्यायला तयार आहे. तू म्हणशील त्या माणसाचा लचका तोडतो, चावतो, बोल कोणाचं काय करू? करायचंय, पण मी सांगेपर्यंत काही करायचं नाही. जशी तुझी मर्जी. पण एका गोष्टीची राहून राहून खंत वाटते मला. तो बामण्याने आईला एवढे वाईट वागले तरी ते हिथच बसून बॅटिंग करणार आणि मी तेवढा रमावतीच्या पॅव्हलियन मध्ये बसून थर्ड अंपायरशिप. वहिनी तुम्ही तरी सांगा की ना, न्याय निवाडा करा, मला न्याय द्या, न्याय द्या, न्याय. वहिनी हॅलो हॅलो. आत्याजी, वामन काका आणि अहिल्या काकू रमावतीला गेलेत. या वामांचं काय चाललंय काय? काल तर प्रभा बरोबर गेला ना रमावतीला. आला कधी, परत गेला कधी. रमावतीच्या आश्रमाबद्दल बोलत होता माझ्याशी. प्रभाच्या ओळखीचेच लोक ते. तू मला एक सांग, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, मुळात ते वाढवण्यासाठी प्रेम असावं लागतं ना. अहिल्या काकू या सगळ्याला न्याय देऊ शकणार आहे? लहान मूल माणसाला पार बदलून टाकतं बघ. बरोबर आहे ग तुझं. त्यासाठी आधी माणूस असावा लागतं ना. तू बोल ग बाई, हळू बोल. आता त्याच्यावरनं आणखी काहीतरी रामायण नकोय व्हायला. काही नाही होणार ग. घरात आहे कोण ऐकायला? दोघेही रमावतीला गेले. हा, तुझ्या त्या अहिल्या काकूनी ते कॅमेरे वगैरे इकडे लावून ठेवलेले असले म्हणजे मग काहीतरीच काय आत्याजी. आत्याजी, मला ना जानकीचं एक कळत नाही. ती सगळ्यांवरच कसं काय प्रेम करू शकते ग? तर अहिल्या काकूचा मूळ स्वभाव कसा आहे हे काय तिला माहित नाहीये का? बघ, काही स्त्रिया निसर्गतःच आई असतात. जानकी त्यातली आहे. आता माऊ यायच्या आधी चिऊवर सुद्धा ती आईसारखंच प्रेम करत होती ना. आणि आता माऊ आली आहे म्हणून चिऊवरचं तिचं प्रेम काडी इतकं सुद्धा कमी झालेलं नाही. आणि याचं सगळ्यात जास्त चांगलं उदाहरण म्हणजे तू. बघ ना, आता तुला तरी कुठे मूल झालंय, पण तरीही तुझ्या इतकी सुंदर आई मी आजपर्यंत नाही पाहिली. जानकी सुद्धा असंच करेल बघ सगळ्यांचं. पण हे सगळं बघायला मी थोडीच इथे थांबणार आहे. सध्या घरात जे काही चाललंय ना, त्यावरून मला तर असं वाटतंय की मी माझ्या सासरी जाऊनच राहावं. कारण हे असं जर काही चालू राहिलं ना तर मी नक्की काहीतरी बोलणार. उगाच ते कोणाला आवडलं नाही आवडलं. लगेच काय अगदी सासरी जायची भाषा बोलायची गरज नाही. हा, मी तर म्हणते तू आता तुझं शिक्षण पूर्ण कर. आयुष्याकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघायला शिक. वामन दादा एकटेच आला? अहिल्याताई नाही आहेत? नाही, अहिल्या राहिली तिकडे रमावतीलाच, प्रभाताईकडे. मला जरा कोर्टात उद्या महत्वाचं काम आहे म्हणून मी पुढे आलोय. आता उद्या पुन्हा रमावतीला जाईन ना, तेव्हा घेऊन येईन तिला. तुम्ही रोज एवढी दगदग करताय, रमावतीला जाताय, दमाला नाही हो? पुढे आयुष्यातली दगदग जरा कमी व्हावी म्हणून आता ही दगदग. हे सगळे हेलपाटे. हे सगळं तुम्ही तुमच्या बाळासाठी करताय ना, मग आमच्यापासून एवढं काय लपवायचंय? मी कोणापासून काहीही लपवून ठेवत नाहीये. मी रमावतीला का जातोय सगळ्यांनाच माहिती आहे की. तिथल्या एका अनाथाश्रमातनं मी मूल दत्तक घेतोय आणि ह्यापुढे तुम्हाला कोणाला तक्रारीची काही जागाच उरणार नाहीये. कारण मी मुलगीच दत्तक घेतोय.
बोलताय काय तुम्ही? तुम्ही यांना सांगितलं का? यांना खूप आनंद होईल. नाही, अजून कोणालाच सांगितलं नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी तुलाच सांगतोय. आणि तू ती बातमी सगळ्यांना सांगितल्यावर त्या बातमीच्या खरेपणाविषयी सुद्धा शंका राहणार नाही. म्हणजे काय? आपल्या माणसाच्या आनंदामध्ये आपल्या लोकांनी सामील नाही व्हायचं तर आणखीन कोणी? मी ही बातमी सगळ्यांना सांगून येते. आणि जेव्हा ह्यांना कळेल ना, तेव्हा हे तरी येऊन मिठी मारतील तुम्हाला. मग मी आता असं समजू की ही बातमी तू घरातल्या सगळ्यांना देशील? सांगीन म्हणजे काय? हे बघा, आम्ही आत्ता निघाले सांगायला. आणि कोणीतरी जाऊन त्या परशूलाही सांगा. तुम्ही नका काळजी करू, मी सगळ्यांना सांगते. तुम्हाला सांगू का, चिवला आणि माऊला सुद्धा जाऊन सांगणार आहे मी की तुम्हाला एक नवीन बहीण मिळतेय म्हणून. आणखी नाही, तुमच्याबद्दल बोलणाऱ्या परशुदादांसारख्या तोंडाला तुम्ही एक चांगली कानफटात ठेवून दिली. कोणाचीही तोंड बंद व्हावी म्हणून मी मूल दत्तक घेत नाहीये जानकी. आम्हाला बाळाची गरज आहे. मामन दादा, हेच मी सगळ्यांना ओरडून सांगत होते की ते समजतात तसं काहीही नाहीये म्हणून. जाऊ दे, मी पहिल्यांदा आत्याबाईंना ही बातमी सांगून येते. हं? देवा, मला माफ कर बाबा, तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं बोलायचंय मला आत्याबाई बरोबर. देवाला तरी सोड की जरा. त्याला सोडलेलंच आहे. तू उगाच आपलं त्या नरसिंह आणि वामनसाठी सारखं गाराणं घालत बसते. माझ्यामुळे त्याला सुट्टी मिळते. काय बोलायचं ते बोल आणि जा बाबा इथून. नाही नाही नाही, माझ्या मनासारखं उत्तर मिळाल्याशिवाय मी इथनं हलणारच नाही. झालं, आता तुझ्या मनासारखं बोलायचं म्हणजे सगळ्या बाकीच्या घराला संकटाच्या खाईत टाकायचं. अगं आत्याबाई, मी नाही संकटाच्या खाईमध्ये टाकायला निघालोय, वामण्याने टाकले. मी खाईतनं बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. अरे आता किती वेळ लावणार आहे सांगायला? एव्हाना बोलून गेला सुद्धा असाच उन्हाडक्या करायला बाहेर. उन्हाडक्या करायला मी नाही, तुझा लाडका वामन आणि त्याची ती गुलबकावली अहिल्या, ते दोघं गेले. आणि कुठे गेले माहिती का? श्री क्षेत्र रमावतीला गेलेले आहेत पोरगा विकत घ्यायला. अरे पण आता तुझ्या नाकाला का मिरच्या झोंबतायत मग? अगं असं कसं बोलतेस तू? त्या वामण्याने उडवलेली मिरच्यांची धुरी तुझ्या नाकापर्यंत पोहोचली नाही वाटते का? तुला सवय झाली त्याच्या असल्या वागण्याची. अरे का माझ्या कानाशी भोंडभोंड करतोयस? अगं तुझी फूस असल्याशिवाय त्याची काय बिशाद आहे असं पाऊल टाकायची? तुला सांगतो आत्याबाई, उद्या ह्यो पोरगा दत्तक घेऊन येणार आणि वाटण्या मागणार. होय की नाही? आत्याबाई, ज्यांना कोणाला वामनदादांच्या मूल दत्तक घेण्यावरून प्रश्न पडले असतील ना, त्यांच्यासाठी एक बातमी. वामनदादा मुलगी दत्तक घेत आहे. त्यामुळे आता तरी बाकी सगळ्यांनी तोंड बंद ठेवावी. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून कुणाला बी टोमणे मारायला लागलोय. फोनवरनं पलीकडच्या माणसाचे लबाड डोळे दिसत नाहीत वहिनी. ते दिसले असते की नाही लगेच तुम्हाला कळलं असतं ह्यो सगळा बनाव आहे. तुम्हाला जर का हा सगळा बनाव वाटत असेल तर तुम्ही स्वतः चौकशी करा ना, किंवा मग चौकशी समिती नेमा. आतापर्यंत या घरामध्ये जेवढ्या समस्या निर्माण झाल्यात की नाही, त्या कुठलीही समिती न नेमत्या दूर झालेल्या आहे. आता वामण्याने जी काही परिस्थिती निर्माण केली की नाही, त्यातनं कधीच बाहेर पडणार नाही आपण, लक्षात ठेवा. अरे पण बाबा, आता त्याने मुलगी दत्तक घेतली आहे ना, आता तुला तक्रार करायचं काही कारण नाही. मग जा ना आता इथून. माझं काय ते बाई, मी 12 पिंपळावरचा मुंज्या, कुठे बी जाईन ग मी. पण मी गेल्यानंतर यो वामण्या तुम्हाला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. परशुदादा, आम्हाला खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे. तुम्ही जाता का? बोला बोला, महत्वाचं बोला. मी काय बोललोय महत्वाचं ते बी ध्यानात ठेवा.
थांबा थांबा, अजून गेलो नाही मी. गेल्यावर मग बोला. माऊ, तुला म्हंटल होतं ना वामन दादा तुझ्याशी खेळायला एक भाऊ आणणार आहेत म्हणून. पण काय झालंय, थोडस बदललंय. वामन दादा भाऊ नाही तर माऊसाठी एक बहीण आणणार आहेत. हो, मग तू चिव आणि ती बहीण म्हणून भरपूर दंगा करा, घर डोक्यावर घ्या, हो की नाही? ही आमची माऊ, ही एक चिव आणि नवीन आलेली काऊ. नाही तर नको, तिचं नाव काऊ का ठेवलं म्हणून आईला ते चिडायच्या. त्यापेक्षा त्यांच्या मुलीचं नाव त्यांनाच ठेवू देत. त्यांनाच ठेवू देत ना. वाटत बघ पाडाला पिकलय आंबा, कैरी बसले. आओ बच्चो तुम्हें सिखाऊं किल्लेदार घराने का शास्त्र. अरे गण्या, तुला मी किल्लेदार घराण्याचं शास्त्र सांगतो बरं का. कसं आहे, ही किल्लेदार मंडळी आहेत की नाही, नुसता भपकारे बाबा दिसायला, आतून सगळे पोकळ वाशे. परशुदा, माझी परीक्षा चालू आहे, मला अभ्यास करू दे. अरे परीक्षा देऊन ना अभ्यास करून कोणाचं भलं झालंय का? इयत्ता पहिली मध्ये गेले की नाही आणि कळले एकदा 2 अधिक 2 कसे करायचे, बेरीज कळली पाहिजे, वजाबाकी कळली पाहिजे, भागाकार टाळता आला पाहिजे. आयुष्याचं गणित सोपं जाते बघा एकदम. तुम्हाला येतं का गणित? अरे मला जर गणित आलं असतं तर हिथं कशाला बोलत उभा राहिलो असतो. या संपूर्ण घराण्याचं गणित सोडवतोय नरसिंह किल्लेदार, म्हणजे आमचे दादासाहेब. कळ का? परशुदा, मला हे गणित खूप जड जातंय. यायला तुझ्या सांगितलं की नाही गणित येत नाही. दादाला गणित येते, त्याला जाऊन विचार काय ते. कळ का? आणि हे काय रे, आईला तुझ्या कसली पुस्तकं वाचतो रे? भौतिक शास्त्र आहे ते. भौतिक शास्त्र घाल चुलीत. किल्लेदार घराण्याचं शास्त्र महत्वाचं आहे, कळलं की नाही? ते तुला मी आता शिकवतो बघ. तर किल्लेदार घराण्याच्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे. किल्लेदारांचं कोणतं शास्त्र, कोणती गणित सोडवतोयस तू? अरे मी कोण सोडवणार दादा, अडाणी माणूस मी. हल्ली किल्लेदारांचं सगळं गणित सोडवतोय वामनराव. नरसिंह अधिक वामन वजा परशु बरोबर किती? गणेश, आज जा. आता बोल परशु. वामननं मुलगी दत्तक घेतली आहे, आता कोणती गणित सोडवतोयस तू? अरे एक गणित आहे का? सगळ्या गणितांचं मिळून एक मोठं कोड तयार झालेलं आहे. ते तुझ्या खोलीत जाऊन सोडव. नाही नाही दादा, ही गणित आपण दोघांनी एकत्र बसून सोडवायला पाहिजेत. गृहपाठ एकत्र केला तर चालू शकतो परशु, पण परीक्षेला ही पद्धत चालत नाही. अरे ही पद्धतच चुकीची आहे रे बाबा, ही पद्धतच चुकीची आहे. ती सामूहिक शेती कशी करतात तशी सामूहिक परीक्षा देता आली पाहिजे. आणि वामन नावाचा विषय आहे की नाही, वामन नावाचा प्रश्न काय म्हणतात ते ऑप्शनला टाकायला पाहिजे. सध्या तरी आम्ही परशु हा प्रश्न ऑप्शनला टाकलाय. परशु हा प्रश्नच नाही आहे. परशु ही गाळलेली जागा आहे जी आजपर्यंत कोणाला बी भरता आलेली नाही. भरायची इच्छा पण नाही. निघेतून निघतो. गणित कधी ना कधी सोडवावीच लागणार बर का दादा. खर तर किल्लेदारांच्या अभ्यासक्रमातूनच परशु हा विषय गाळायचा आहे आम्हाला. म्हणजे किल्लेदारांच्या पुढच्या पिढ्यांना ही गाळलेली जागा कधी येताच कामा नये. आपल्याशी खेळायला कोण येणार आहे? आणखीन एक बहीण येणार आहे ना. पण मग आता झोपायचं. जानकी, अमृता, बरं झालं तू आलीस. मी तुझ्याकडे येणारच होते. ए बसू नको, आपल्याला सगळं घर आवरायचंय ना. का? का काय, वामन त्यांचं बाळ येणार ना आज, मग घर सजवायला नको? वामन काकाचं नाही, अहिल्य काकूचं बाळ घरात येणार. असं का बोलतीये? बाळ काय फक्त आईचं किंवा बाबांचं असतं का? की त्या दोघांचंही असतं? हे बाळ आल्यावरच कळेल तुला मी असं का म्हणते ते. अहिल्या काकू लहानपणापासूनच तिच्या मनात विष पेरून ठेवेल सगळ्यांविरुद्ध.